जाते। गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत। घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा। धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी ओळखले जाते। गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण होते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, त्यामुळे जीवन आनंदी राहते। कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे। गोकर्ण फुलाने शनिदेव